आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, TCS अंकमालिका आणि अक्षरमालिकेवर वारंवार प्रश्न विचारत आहे, त्यामुळे ते प्रश्न अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. तर इथं बघा, सुरुवातीला 3 आणि 12, 12 आणि 36 नंतरची संख्या काय येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, 3 गुणिले 3 आणि अधिक 3 केलं तर आपल्याला 12 मिळेल. त्याचप्रमाणे 12 गुणिले 3 आणि अधिक 3 केलं तर आपणास 39 मिळेल. त्याचप्रमाणे 39 गुणिले 3 आणि अधिक 3 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 120. म्हणजे इथे गुणिले 3 आणि अधिक 3 हे लॉजिक आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल 120. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चुकीचे पद ओळखा. तर मित्रांनो, निरीक्षण केल्यास 26 आणि 25मध्ये -1, त्यानंतर 25 आणि 23मध्ये -2, त्यानंतर 23 आणि 20मध्ये -3. आता यानंतर -4 यायला हवं. म्हणजेच इथे 17 हे चुकीचं पद आहे. 16 यावयास हवं. यानंतर आपल्या प्रश्नाचं पुढचा प्रश्न आहे, चुकीची कोणती संख्या येईल असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इथे जर तुम्ही निरीक्षण केलं तर मित्रांनो, या ठिकाणी 204 ही चुकीची संख्या असणार आहे. 2 गुणिले 3 अधिक 1, 7 गुणिले 3 अधिक 1, 22 गुणिले 3 अधिक 1 अशा प्रकारचं हे लॉजिक असणार आहे. यानंतर रिकाम्या जागी योग्य संख्या कोणती येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला फरक घ्यायचा आहे. मित्रांनो, 99% प्रश्न हे फरक घेतल्यानंतर सुटत असतात. आता -1 आणि 5मध्ये 6चा डिस्टन्स आहे. त्यानंतर 5 आणि 23मध्ये 18चा डिस्टन्स आहे. 23 आणि 59मध्ये 36चा डिस्टन्स आहे. 59 आणि 119मध्ये 60. त्यानंतर 119 आणि 209मध्ये 90चा फरक आहे. आता फरकातला फरक जर घेतला तर या ठिकाणी 12, या ठिकाणी 18, त्यानंतर या ठिकाणी 24 येईल आणि या ठिकाणी 30, म्हणजे +6 होत आहे. अशी सिरीज आहे. इथं येईल 36 आणि 90 आणि 36 मिळून होतील 126 आणि 126 प्लस केल्यानंतर आपलं उत्तर येईल 335. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मित्रांनो, इथं थोडीशी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. तर MK असायला हवं. Mचा नंबर 13 आहे आणि 13चा वर्ग 169 येतो. त्याचप्रमाणे Kचा नंबर 11 आहे. 11चा वर्ग 121. तर इथं J आणि H असायला हवं. Jचा नंबर 10 म्हणजे 10चा वर्ग 100 आणि Hचा नंबर 8 म्हणजे 8चा वर्ग 64. ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, PAY बरोबर 16,220. तर 13,220 बरोबर काय? जर मित्रांनो निरीक्षण केलं तर AY साठी 220 हा कोड वापरलेला आहे आणि Mचा नंबर 13 आहे, म्हणून 13,220 हा MAY हे याचं आन्सर असेल. यानंतर गटात न बसणारे पद कोणते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर गटात न बसणारे पद आहे 0.02401. ऑप्शन नंबर 4 हे या आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर 8चा संबंध 32शी दिलेला आहे, तर 12चा कशाशी येईल असं विचारण्यात आलेलं आहे. तर 8चा वर्ग केल्यानंतर 64 येईल. आता 64ला 2ने भाग दिल्यानंतर 32 येईल. त्याचप्रमाणे 12चा वर्ग केल्यानंतर 144 येईल
आणि त्याला 2ने भाग दिल्यानंतर ते येईल 72. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न. आता 122, 170 आणि 290 या संख्या दिल्या आहेत. तर 11चा वर्ग अधिक 1 म्हणजे 121 अधिक 1 ते येईल 122. त्याचप्रमाणे 13चा वर्ग अधिक 1 ते येईल 170. त्यानंतर 17चा वर्ग अधिक 1, त्यानंतर येईल 19चा वर्ग अधिक 1 म्हणजे येईल 362. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. पश्चिम आणि वायव्य या दिशांमधील कोनांची मापं किती? तर पश्चिम आणि वायव्य दिशांमधील कोनांची माप. तर मित्रांनो, मुख्य दिशा आणि उपदिशा इथं येईल तुमची पूर्व, या ठिकाणी पश्चिम, या ठिकाणी दक्षिण, या ठिकाणी उत्तर, इथं आग्नेय, यानंतर नैऋत्य, या ठिकाणी वायव्य आणि या ठिकाणी ईशान्य. आपणास विचारलं आहे की पश्चिम आणि वायव्य दिशांमधील कोनाचे माप. तर मित्रांनो, इथं ऑप्शन थोडेसे चुकीचे दिलेले आहेत. तर इथं येईल 45 अंश. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. जर ईशान्येला दक्षिण म्हटले व पूर्वेला नैऋत्य म्हटले तर आग्नेय दिशेला काय म्हणाल? तर मित्रांनो, जर आपण अशी डायग्राम काढली तर काय म्हटलेलं आहे? ईशान्येला दक्षिण म्हटलेलं आहे. जर ईशान्येला दक्षिण म्हटले म्हणजे ही ईशान्य दिशा आहे, याला दक्षिण म्हटलं. आपल्याला माहीत असते की दक्षिणच्या समोरासमोरची एकदम दिशा समोरची उत्तर असते. आणि पूर्वेला नैऋत्य म्हटलेलं आहे. पूर्वेला नैऋत्य म्हटलेलं आहे. नैऋत्यच्या समोरची ईशान्य असते. आता आपणास प्रश्न विचारला आहे की आग्नेय दिशेला काय म्हटलं जाईल? तर मित्रांनो, इथं पश्चिम येईल आणि इथं पूर्व येईल. त्याचप्रमाणे इथं आग्नेय येईल आणि इथं वायव्य दिशा येईल. तर आग्नेय दिशेला काय म्हटलं जाईल? तर पश्चिम म्हटलं जाईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूंनी 15वा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत? समजा ही एक रांग आहे आणि दोन्ही बाजूंनी त्याचा 15वा नंबर आहे. समीर इथं कुठेतरी आहे. त्याचा दोन्ही बाजूंनी 15वा नंबर आहे. इकडून जरी मोजलं तरी 15वा आहे आणि या जरी साईडनं मोजलं तरी 15वा आहे. मित्रांनो, अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तो 2 वेळेस मोजला जातोय. म्हणजे 30 वजा 1 करा, 29 असं येईल. कारण ह्या इकडे 14 लोक, इकडे 14 लोक, हे झाले 28 आणि तो दोन्हीकडून 15वा आहे म्हणून 1 वजा करायचे. हे 14, हे 14, 28 आणि हा 1, 29. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. 9:04 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामधील कोन काढा. तर मित्रांनो, तुम्हाला सूत्र माहिती असेल. 11/2 वजा 30 h. h म्हणजे आवर्स आणि m म्हणजे मिनिटे. आता मांडणी करून घ्या. 11/2 गुणिले मिनिटे किती आहेत? 4 वजा 30 गुणिले तास किती आहेत? 9. आता 2ने भाग द्या. 2×2 4, हे आलं 11×2 22 वजा 30चा आणि 9चा गुणाकार करा, तो येईल 270. आता या दोघांची वजाबाकी. 270 वजा 22. आता 10मधून 2 गेले 8, इथं राहिले 6, 6मधून 2 गेले 4 आणि हे 248. आता मित्रांनो, 360मधून 248 वजा करा. 10मधून 8 गेले 2, तर राहिले 5, 5मधून 4 गेले 1 आणि 3मधून 2 गेले 1. 112 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. ACEGI. आता मित्रांनो, यामध्ये ए आणि सी मध्ये एक अक्षर आहे. सी आणि ई मध्ये एक अक्षराचा गॅप आहे. ई आणि जी मध्ये एका अक्षराचा. त्याचप्रमाणे आय, जे सोडून द्या आणि आपलं उत्तर येईल के. ऑप्शन नंबर 1. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी वेगळा घटक ओळखा. मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क आणि दिल्ली. मित्रांनो, यामध्ये न्यूयॉर्क हा वेगळा घटक आहे.
यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एका मनुष्याकडे बोट दाखवीत दीपक म्हणतो, याचा एकुलता एक भाऊ हा माझ्या मुलीच्या वडिलांचे वडील आहेत. या परिस्थितीत तो मनुष्य दीपकचा कोण? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर येईल काका. मोनिकाबाई सदूच्या सासू आहेत, तर सदूची मुलगी मोनिकाबाईच्या मुलीची कोण? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर, तर थोडीशी प्रिंट मिस्टेक झालेली आहे. ही मोनिका आहे आणि मोनिकाबाई सदूच्या सासू आहेत. म्हणजे मोनिकाबाईची कोणती तरी एक मुलगी आहे, तिचा हा नवरा, म्हणजे याची ही मोनिकाबाई सासू झाली. तर सदूच्या सासू आहेत, सॉरी, तर सदूच्या सासू आहेत मोनिकाबाई आणि सदूची मुलगी कोणीतरी XY आहे. त्या सदूची मुलगी मोनिकाबाईच्या मुलीची कोण? तर ती हिची मुलगी असेल. तर ऑप्शनमध्ये दिलेलं नाही आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पदावली सोडवायचा आहे मित्रांनो. ए सोडवल्यानंतर ऑप्शन 1 येईल. यानंतरचा पुढचा प्रश्न, बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. हे सोडवल्यानंतर ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, इथं शून्य नाही, इथं सरळ सरळ वर्गसंख्या दिलेल्या आहेत. 2चा वर्ग, 4चा वर्ग, त्यानंतर 6चा वर्ग, त्यानंतर 8चा वर्ग, आता 10चा वर्ग येईल. समसंख्यांचा वर्ग दिलेला आहे, म्हणजे 100 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मित्रांनो, अंकमालिका आणि अक्षरमालिका अतिशय व्यवस्थितपणे करून ठेवा. यावरती प्रश्न वारंवार विचारले जात आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एका टेबलाची खरेदी किंमत 5,000 रुपये होती व त्याची विक्री किंमत 6,500ला केली, तर किती टक्के नफा किंवा तोटा होईल? मित्रांनो, नफा केव्हा होतो? जर विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर नफा होतो. आता खरेदी किंमत किती आहे? 5,000. विकले कितीला आहे? 6,500, म्हणजे हा 1,500 आपल्याला नफा झालेला आहे. आता शेकडा नफा काढायचा आहे म्हणून गुणिले 100 करा. हे 2 शून्य गटले आणि हे 2 शून्य गटले. हा शून्य गटला आणि हा शून्य गटला. आता 5 एक 5 आणि 5 त्रिक 15, 30, म्हणजे 30% शेकडा नफा होईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कापडाच्या तुकड्यातून 12 रुमाल तयार होत असतील तर 108 रुमाल तयार करण्यासाठी किती कापडाचे तुकडे लागतील? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? तर मित्रांनो, 10.5. सरळ सरळ 1 आणि 20ची बेरीज करा, त्याला 2 ने भाग द्या. बे 1 बे, इथं 10चा भाग गेला, 2 आणि 10 20 आणि पॉईंट 1 उरलं म्हणून पॉईंट दिला. आता 2 पंचे 10, म्हणजे 10.5 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 500चे 15% म्हणजे किती? आता मित्रांनो, हा अतिशय सोपा प्रश्न आहे, हा तुम्हाला येईलच, तरी पण सांगते. 500चे 15% हे शून्य गटले, हे शून्य गटले आणि 15×5 75 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फक्त 2 अंकी संख्येत 2 हा अंक किती वेळा येतो? तर मित्रांनो, 1 पासून 100 पर्यंत जर आपण विचार केला तर तो अंक 20 वेळा येतो. पण 2 अंकी संख्येत म्हणलेला आहे, म्हणजे 1 ते 10 पर्यंत फक्त 1 वेळा येतो. तो वजा करा, म्हणजे उत्तर येईल आपलं 19. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एका पुलाच्या बांधकामासाठी 6,400 कामगार काम करत आहेत. दरवर्षी 25% कामगार काम सोडून जातात, तर 2 वर्षानंतर किती कामगार सोडून गेले? तर मित्रांनो, या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 40 मुलांपैकी 30 जणांच्या वयाची सरासरी ही 60 किलो आहे. बाकी उरलेल्या सर्वांची सरासरी ही 56 किलो आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती? आणि ऑप्शन नंबर 3 हे प्रश्नाचे उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न, एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात, तर सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते? मित्रांनो,
30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा 6,300 रुपये शिल्लक राहतात. आता 30% रक्कम खर्च केली म्हणजे 70% राहिली. 70% बरोबर 6,300. तर 100% बरोबर किती? आता हे सोडवल्यानंतर 100 गुणिले 6,300 भागिले 70. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 7 एक 7, 7 नव्वे 63 आणि 100 गुणिले 90 म्हणजे 9,000. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ययाती पुस्तकाचे लेखक कोण? तर मित्रांनो, वि. स. खांडेकर हे ययाती या पुस्तकाचे लेखक आहेत. यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर. ययाती याचप्रमाणे त्यांचे 2 ध्रुव हे देखील प्रसिद्ध आहे. त्यानंतर जर नासी फडके, तर मित्रांनो नासी फडके यांचे गुजगोष्टी, जादूगार, दौलत आणि सोबत ह्या कादंबऱ्या आहेत. प्र. के. अत्रे तुम्हा सर्वांनाच माहिती आहेत. द. मा. मिरासदार यांचेही लेखन साहित्य तुम्ही पाहून घ्या. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, नरेंद्र जाधव हे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत. शंकरराव खरात यांचं तराळ अंतराळ हे देखील तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नामदेव ढसाळ, केशव मेश्राम यांच्या कादंबऱ्या यांच्यावरती पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे आहे? तर मित्रांनो, कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसूत आहे. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखलं जातं. यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरी करतो 27 फेब्रुवारी. राम गणेश गडकरी यांना बाळकराम या टोपण नावानं ओळखलं जातं. त्यानंतर लोकमान्य टिळक. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मला 2 मैल चालवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये शक्य क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापदामध्ये क्रिया ही करवून घेतली जाते. जसं की आई बाळाला हसवते. हे हसवते हे क्रियापद प्रयोजक झालं. 2 मैल आता मला चालवते म्हणजे स्वतः क्रिया केली जाते. याला शक्य क्रियापद असं म्हणतात. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात भावकर्तृक क्रियापद वापरले आहे? तर मित्रांनो, उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. या वाक्यामध्ये भावकर्तृक क्रियापद वापरले आहे. सांजवले, मावळले, उजाडले ही क्रियापदे भावकर्तृक क्रियापदामध्ये येतात. बरहुकूम कोणत्या प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहे? तर मित्रांनो, बरहुकूम हे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आहे. पण मन बेटे स्वस्त राहीना या वाक्यातील अधोरेखित बेटे या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा. आणि याचा प्रकार आहे व्यर्थ उद्गारवाची. यानंतर पत्र प्रदीपकडून लिहिले गेले या वाक्यातील प्रयोग ओळखा. मित्रांनो, TCSने प्रयोगावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हा घटक चांगला अभ्यासणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा प्रकार आहे कर्मकर्तरी. त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं देखील म्हणतो. आणि या प्रयोगामध्ये इंग्लिशमधील पॅसिव्ह व्हॉइसप्रमाणे रचना केलेली असते. पत्र प्रदीपकडून लिहिले गेले. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, इथं त्वा पाहिजे. त्वा काय कर्म करिजे लघु लेकराने या वाक्यातील प्रयोग डॅश डॅश आहे. तर मित्रांनो, पुराण कर्मणी यालाच आपण प्राचीन कर्मणी असं देखील म्हणतो. हा या वाक्यातील प्रयोग आहे. त्याचे पत्र लिहून झाले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर मित्रांनो, हा कर्मणी प्रयोग आहे. त्याचे पत्र लिहून झाले.
थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचा प्रत्यय नसतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमांत असते, त्याला कुठल्याच प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. तर भावे प्रयोगामध्ये कर्त्याप्रमाणे किंवा कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नसून ते तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी नेहमी राहत असते, हे लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नवरात्र या शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो, नवरात्र या शब्दाचा समास आहे द्विगु समास. तर सुरुवातीला जर संख्यावाचक विशेषण तुम्हाला दिसत असेल तर तो समास हा द्विगु समास असतो. नवरात्र 9 रात्रींचा समूह, पंचपाळे 5 पाळांचा समूह. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महादेव या शब्दाचा समास ओळखा. तर मित्रांनो, हा कर्मधारय समास आहे. महादेव महान असा देव. अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय? तर मित्रांनो, अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे. यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेले वाक्यप्रचार कोणता? तर निगराणी करणे म्हणजे काळजी घेणे, हे बरोबर आहे. भ्रमनिरास होणे, वास्तवाची कल्पना येणे. मंत्रमुग्ध होणे, भारावून जाणे. डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे, हे चुकीचं आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिचे दोष काढण्यात अर्थ नसतो, ती गोड मानून घेणेच हिताचे असते. या वाक्याला समर्पक म्हण दिव्या कोणती? तर मित्रांनो, यापैकी कुठलीही म्हण समर्पक नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मित्रांनो, टीसीएसने समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, पुस्तके व लेखक यावरती जास्तीत जास्त भर दिलेला आहे, त्यामुळे याची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे. तर गजेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कुंजर. सहोदर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सहोदर म्हणजे मित्रांनो, एकाच आईच्या पोटी जन्मलेले, त्याला आपण भाऊ असे म्हणतो. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अग्रज म्हणजे मोठा, तर याच्या विरुद्धार्थी येईल अनुज. दगडावरची रेघ या शब्दसमूहासाठी शब्द ओळखा. तर मित्रांनो, दगडावरची रेघ म्हणजे खोटे न ठरणारे शब्द. यानंतर आपण इंग्लिशचं सेक्शन पाहूया. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. स्टाईल विच अ रायटर मेक्स अ डिस्प्ले ऑफ हिज नॉलेज. तर पेडॅन्टिक हा याचा अर्थ असेल. वन वर्ड सबस्टिट्यूशन माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. वन हू इज अनेबल टू रीड अँड राईट, त्याला आपण इलिटरेट म्हणतो, लिहिता आणि वाचता न येणारे निरक्षर. चूज द करेक्ट सिनॉनिम्स. करेक्ट सिनॉनिम्स विचारलेला आहे, तर अबोर्ड याचं सिनॉनिम्स येईल ड्वेलिंग म्हणजे राहण्याचे ठिकाण. चूज द करेक्ट सिनॉनिम्स. तर फ्रॅगाइल, फ्रॅगाइलचं येईल डेलिक जनरस. ऑप्शन नंबर 3. चूज द करेक्ट अँटॅनिम्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग. तर ह्युमिलिटीचं विचारलेलं आहे अँटोनिम्स, तर याचं येईल प्राईड. गिव्ह अँटोनिम्स. सेल्डम, सेल्डम म्हणजे क्वचित, याच्या विरुद्धार्थी येईल फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार. मित्रांनो, टीसीएसचा जर आपण पॅटर्न पाहिला तर सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ॲड अ क्वेश्चन टॅग, आर्टिकल, वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि पंक्च्युएशन मार्क्सवरती जास्तीत जास्त त्यांनी भर दिलेला आहे. मित्रांनो, या प्रश्नामध्ये स्टार्टिंगला व्हर्च्यू पाहिजे होतं. आता व्हर्च्यू म्हणजे काय? तर व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, हॅज इट्स ओन रिवॉर्ड. तर इथं आर्टिकल येणार नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक बाय द चूजिंग द करेक्ट आर्टिकल. ही वॉज डॅश फर्स्ट मॅन टू अराईव्ह. तर ही वॉज द फर्स्ट क्रमवाचक
क्रमवाचक विशेषणापूर्वी द येत असतं हे तुम्हाला माहिती असायला हवं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॅश ही इन्व्हायटेड मी, आय वूड हॅव गॉन टू हिज वेडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येईल, इफ ही इन्व्हायटेड मी, आय वूड हॅव गॉन टू हिज वेडिंग. द हेडमास्टर डॅश टू स्पीक टू यू. तर मित्रांनो टू दिलेला आहे, टू स्पीक टू यू. द हेडमास्टर तर वॉन्ट्स येईल, द हेडमास्टर वॉन्ट्स टू स्पीक टू यू. द अर्थ डॅश अराउंड द सन. तर मित्रांनो हे त्रिकालाबाधित सत्यवाक्य आहे, म्हणून या वाक्यामध्ये रिव्हॉल्व्स हे येईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आय डॅश हिम फॉर अ लॉंग टाईम. तर आय हॅव नोन हिम फॉर अ लॉंग टाईम. द फॉलोइंग सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस. तर बाय हुम विल यू बी हेल्प्ड इन हिज मॅटर. हे पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आय नो हर चेंज द व्हॉइस. तर शी इज नोन टू मी. मित्रांनो इथं फसण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, म्हणून हे लक्षात ठेवा की नोन टू असतं. यानंतरचा पुढचा प्रश्न, चेंज द व्हॉइस. द डार्क वॉज हिट बाय अ बॉय. तर अ बॉय हिट द, मित्रांनो इथे डॉग आहे, अ बॉय हिट द डॉग. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. माया सेल्डम व्हिजिट्स मीना अँड कंपनी. तर मित्रांनो हे वाक्य नकारार्थी आहे, कारण वाक्यामध्ये सेल्डम, रिअरली, फ्रिक्वेंटली असे शब्द येत असतील, नो, नथिंग, तर ते वाक्य नकारार्थी असतं आणि नकारार्थी वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना होकारार्थी करावं लागतं. आता वाक्यामध्ये व्हिजिट्स दिलेला आहे, म्हणजेच आपल्याला डू, डज, डीडपैकी घ्यावं लागेल. व्हिजिट्स हे वर्तमान काळात आहे म्हणून डज घ्यावं लागेल. तर डज शी हे वाक्याचं उत्तर असेल, कारण हे वाक्य नकारार्थी आहे, त्यामुळे त्याचं आपल्याला होकारार्थी करावं लागतं. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दे लेफ्ट फॉर होम यूज क्वेश्चन टॅग. आता मित्रांनो दिलेलं वाक्य जशास तसं लिहायचं असतं, कॉमा द्यायचा असतो आणि त्यानंतर वाक्यामध्ये बघायचं असतं की वाक्य वर्तमानकाळी आहे की भूतकाळी आहे. आता दे लेफ्ट फॉर होम, आता हे भूतकाळी आहे त्याच्यामुळं वाक्य होकारार्थी आहे, त्याचं नकारार्थी करा. डिडंट दे हा याचा क्वेश्चन टॅग होईल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ही विल ॲक्सेप्ट द प्रपोजल ॲड अ क्वेश्चन टॅग. तर मित्रांनो ही विल ॲक्सेप्ट द प्रपोजल ॲड अ क्वेश्चन टॅग करायचं आहे, तर हे वाक्य होकारार्थी आहे, याचं नकारार्थी करावं लागेल. वोंट हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई असणारे कलम कोणते आहे. तर मित्रांनो ते कलम आहे 15. कलम 15मध्ये धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई सांगण्यात आलेली आहे. तर कलम 14मध्ये कायद्यासमोर सर्व समान याबाबत सांगण्यात आलेलं आहे. तर कलम 16मध्ये सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी देण्यात आलेली आहे. अपवादामध्ये रोजगारामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना स्वतंत्र जागा असतात, हेही लक्षात ठेवा. तर कलम 17 नंतर प्रश्न आलेला आहे, मी त्याबद्दल सांगणार नाही. तर अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित कोणते कलम आहे. तर मित्रांनो कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करण्याशी संबंधित आहे. कलम 21चा जर तुम्ही विचार केला तर कलम 21 हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण यांच्या संबंधी आहे. मित्रांनो मनेका गांधी विरुद्ध जो भारत सरकार खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तो त्यामध्ये कलम 21चा व्यापक अर्थ लावण्यात आलेला आहे. तर कलम 20मध्ये अपराधांच्या दोषसिद्धीबाबतचे संरक्षण सांगण्यात आलेले आहे. या कलम 20 अंतर्गत एकाच अपराध्यासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देण्यात येणार नाही. यालाच आपण डबल जेपर्डी असं म्हणतो. मित्रांनो यावरही प्रश्न विचारलेले आहेत. आणखीन सांगायचं म्हटलं तर भविष्यात होणाऱ्या कायद्यासाठी सद्यस्थितीमध्ये दोष
ठरवता येत नाही, याला एक्स फॅक्टो असं म्हणतात. मित्रांनो, परत एकदा रिपीट करते, महत्त्वाचं आहे. डबल जेपर्डी म्हणजे कलम 20 अंतर्गत एकाच अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा देण्यात येणार नाही. तर एक्स फॅक्टो म्हणजे भविष्यात होणाऱ्या कायद्यासाठी सद्यस्थितीत दोषी ठरवता येणार नाही. आणि कलम 20 अंतर्गत स्वतःविरोधी साक्षीदार होण्याची सक्ती केली जाणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे. कलम 16 आपण आत्ताच पाहिलं की सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी सांगण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी कशाशी संबंधित कलम कोणते? तर मित्रांनो, 352 हे राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित कलम आहे. तर 356 हे राज्य आणीबाणीशी संबंधित कलम आहे. तर 360 हे आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे. महात्मा फुले यांचा सत्यशोधक समाज तुम्हाला माहितीच असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, रयतवारी पद्धत केव्हा सुरू झाली? तर मित्रांनो, रयतवारी पद्धत ही सुरू झाली, ऑप्शन नंबर 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, राजाराम मोहन राय यांचा जन्म कोठे झाला? तर पश्चिम बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला. दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, दूधसागर धबधबा हा मांडवी नदीवर आहे. गोवा राज्यामध्ये आहे ही नदी. यानंतर जर आपण पाहिलं तर गोदावरीचा उगम नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होतो. सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? तर 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आणि महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? तर मित्रांनो, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केलेला आहे. राजाराम मोहन राय यांचा ब्राह्मो समाज तुम्हाला माहितीच असेल. तर आत्माराम पांडुरंग तळखडकर यांचा प्रार्थना समाज हा देखील माहिती असायला हवा. आत्माराम पांडुरंग तळखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 साली केली, मुंबई येथे, हेही लक्षात ठेवा. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर 24 सप्टेंबर 1873 साली पुण्यामध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला 10 एप्रिल 1875 साली मुंबई येथे. मित्रांनो, हेही लक्षात ठेवायला हवं. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आत्माराम पांडुरंग तळखडकर यांनी प्रार्थना समाज 31 मार्च 1867 साली मुंबई येथे स्थापन केला. तर राजाराम मोहन राय यांचा ब्राह्मो समाज आहे आणि त्याची स्थापना 20 ऑगस्ट 1828 साली झाली. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणती नदी खचदरीतून वाहते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे नर्मदा नदी ही खचदरीतून वाहते. खालीलपैकी कोणते प्रोटोझोआचे उदाहरण आहे? तर मित्रांनो, अमिबा हे प्रोटोझोआचे उदाहरण आहे. चेतासंस्थेच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर चेतासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी असं म्हणतात. जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो, रेटिनॉल हे जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव आहे. कोलोरॅडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? तर मित्रांनो, कोलोरॅडो वाळवंट हे उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. सर्वाधिक स्त्री-पुरुष प्रमाण असलेले राज्य कोणते? तर केरळ हे राज्य सर्वाधिक स्त्री-पुरुष प्रमाण असलेले राज्य आहे. यानंतर 2011ची जनगणना ही भारताची एकूण कितवी जनगणना आहे? तर मित्रांनो, ही 15वी जनगणना आहे. भारत रशिया दरम्यान कोणता युद्ध सराव आहे? तर मित्रांनो, इंद्र हा युद्ध सराव भारत रशिया दरम्यान आहे. हँड इन हँड हा युद्ध सराव भारत आणि चीन दरम्यान आहे.
हेमबिबट्या राज्य प्राणी म्हणून कोणत्या राज्याने त्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे? तर लडाख या राज्याने त्याला राज्य प्राण्याचा दर्जा दिलेला आहे हेमबिबट्या प्राण्याला. राष्ट्रीय टीकाकरण दिवस कोणता? तर 16 मार्च हा राष्ट्रीय टीकाकरण दिवस आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी कोणती? तर वर्धा ही नदी महाराष्ट्राची सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. यानंतर अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, नगर जिल्ह्यामध्ये अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी हे गाव आहे. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली? तर मित्रांनो, लॉर्ड डलहौसीच्या काळात 1853 साली रेल्वेची सुरुवात झाली. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे उद्गार कोणाचे आहेत? तर हे उद्गार आहेत सुभाषचंद्र बोस यांचे आणि हे तुम्हा सर्वांना माहितीच असेल. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर मित्रांनो, महात्मा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक लिहिले आहे. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर मित्रांनो, भारताचा घटनात्मक प्रमुख हा राष्ट्रपती असतो. भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात? तर राज्यसभेसाठी भारताचे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तीची नेमणूक करतात. यानंतर डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. तर मित्रांनो, राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांनी 1 मे 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. इसवी सन पण लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारले जात आहेत. आणखीन एकदा रिपीट करते की स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1 मे 1897 साली केली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 साली केली. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1873 साली पुणे येथे केली. तर राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 20 ऑगस्ट 1828 साली केली. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? मित्रांनो, मी आत्ताच सांगितलं की स्वामी दयानंद सरस्वती यांनी 10 एप्रिल 1875 साली आर्य समाजाची स्थापना केली आहे. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर मित्रांनो, चंद्र हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. आपण जर विचार केला तर सूर्य, त्यानंतर बुध, गुरु, शुक्र, शनी हा क्रम तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कोणता? मित्रांनो, इथं महिना चुकून दिलेला आहे, जून यायला हवं. तर 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन असतो. प्रवासी दिन कोणता आहे? तर मित्रांनो, 9 जानेवारी हा प्रवासी दिन आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण 100 अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.